सुद्धा उन्हाळा प्रचंड वाढलेला आहे. वाढलेला उन्हाळा असताना पिकाला पाण्याची गरज आहे आणि भीमा नदी कोरडी ठणठणीत पडलेली आहे. उजनीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे 50 टीएमसी पाण्याचा साठा असताना सुद्धा 80 टीएमसी सध्या पाण्याचा साठा असताना भीमा मात्र कोरडी ठणठणीत पडलेली आहे. ती काय पूजा करायला पाणी आणलंय काय, ठेवलंय काय, कशासाठी? वाळू ठेकेदारांच्याकडून पैसे घेऊन, लाच घेऊन जर शेतकऱ्यांची पिकं हे वाळवणार असतील तर 2 दिवसाच्या आत जर का भीमा नदीमध्ये उजनीतून पाणी सोडलं नाही तर या भीमा नदीच्या काठावरच्या दोन्ही काठाच्या गावातले शेतकरी 28 तारखेला म्हणजे सोमवारी उजनी धरणामध्ये जलसमाधीचं आंदोलन करतील. हा निर्णय घेण्यासाठी सुद्धा मी या ठिकाणी आलेलो आहे. भविष्यामध्ये पाणी सोडलं जाणार नाही. उजनीमध्ये जे सिंचनासाठी पाणी आरक्षित आहे ते त्यांना सोडावंच लागेल. ते पाणी आम्ही कुणाच्या बापाला देणार नाही. योजनेसाठी मागणी केलेली आहे. अनियमित संकट आहे, पाऊस पुढे ढकलला जाऊ शकतो आणि आदेशपूर्ण पाणी पूर्ण गरजेचं आहे. त्यामुळे एकच पाणी सोडण्यात येईल किंवा एकच आवर्तन सोडलं आणि दुसरं मग पाणी शिल्लक झालं तर सोडा असं अनेक मंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आणि आपण आता पालकमंत्र्यांना वाळू माफियांची काळजी आहे का शेतकऱ्यांची आहे एकदा स्पष्ट करावं. हवामान खात्याचा एवढा तंतोतंत अंदाज असता तर मग गेल्या वर्षी पडणारा मोठा पाऊस आधीच का सांगितला नाही? आता भीती कुणाला घालताय तुम्ही? पाऊस कमी पडणार आहे आणि पाणी सोडत नाही. 1.5 महिना आता राहिला पावसाळा. 1.5 महिन्यानंतर ते पाणी शिल्लक राहिलेलं पाणी काय तसं सोडून देणार आहे? त्यामुळे आता गरज आहे जमिनीला पाण्याची आणि आता पाणी हे सोडलंच पाहिजे. सांगितलं ना 1 तारखेला 28 तारखेला जलसमाधी करणार शेतकरी.